तर मित्रांनो, या झाडाखाली एवढी सावली आहे ना, त्याच्यामुळं बसल्यात बरं का. मला तर वाटतंय काय करा माहिती आहे का इकडे. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सावकाश. तर मित्रांनो, मी चाललोय बाथरूमच्या पाण्यापाशी ना असलं मोठं झाड उगवले नाही. तर मित्रांनो बघा केवढं मोठं झाड उगवले, पिंपळाचं झाड आहे. मातीचं बांधकाम असल्यामुळे ह्याच्यात लगेच उगवते. आर्थिंग दिलेली, मोकार करंट लागेल. खिडकीतून अशी आर्थिंग दिलेली इथं. मित्रांनो, समोरच्या झाडावरती एवढ्या चिमण्या बसल्यात का नाही. इथं एवढी सावली ना, तिथं चिमण्या बसल्यात. लय हळू जाऊन दाख. तर मित्रांनो, या झाडाखाली एवढी सावली ना, त्याच्यामुळं बसल्यात बरं का. मला तर वाटतंय काय करा माहिती आहे का इकडे पाण्याचं बांड ठेवा, मग बरीचशी पक्षी नाही तिथं पाणी प्यायला येतात. तर मित्रांनो, यंदाचा उन्हाळा एवढा बेकार आहे का नाही. आता टायमिंग झालाय 12:48. एवढं ऊन लागतंय का नाही. या चिमण्यांना तरी काय म्हणायचं, त्यांचं तर एवढीसा जीव. तर मित्रांनो, एक आहे ना श्रीखंडाचं डबडं घेतलं, एक पाण्याची बॉटल घेतली. श्रीखंडाच्या डबड्यात पाणी टाकते आणि ह्याच्यात तिथून कापून ना पक्ष्यांना थोडं खायला टाकते. शेवबाग पण कामाला येऊ शकता. तर मित्रांनो, फायनली भांडे धुवून झाले. थोडी खराब झाली होती, त्यांना पण शेवटी पाणीच प्यायचं ना. तर मित्रांनो, फायनली बनवून झाले. ह्याच्यात पाणी ठेवले आणि ह्याच्यात खायला ठेवले. जवळजवळ अर्धा तास गेला मला. 12:48 चालू केलं होतं, आता झालं ते 1:26. तर मित्रांनो, मला काय झाडावर चढता येत नाही, त्याच्यामुळे तेलाचं डबडं आणले आणि समोरची फांदी आहे ना त्याला बांधायचे. मित्रांनो, तेलाच्या डब्यावरून पण हात पोचत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट मोठा डंप आणला. तर मित्रांनो, माझ्या डोक्यात एक आयडिया आली. आता उन्हाळा चालू आहे ना, आणि गाडग्यात पाणी ठेवलं की पाणी कसं थंड राहते. मला असं वाटतं की गाडग्याचं तुकडं तुकडं करून पाण्यात टाकावं, जेणेकरून पाणी ना थंड राहील आणि पक्ष्यांना प्यायला पण जरा बरं वाटेल. तर मित्रांनो, पाणीमध्ये गाडग्याचा तुकडा टाकलेला आहे. दोन्ही पण लटकावले, गहू पण लटकावले, पाणी पण लटकावले. आता फक्त पक्षी यायची वाट बघायची. कामाला जाताना मला एक काम सांगून गेली ती. आता ही बटाट्याची गोण आहे ना, त्यातले अर्धे बटाटे आहे ना खिसून ठेवायला लावल्यात. अर्ध्या बटाट्याची चिप्स बनवायची, अर्ध्या बटाट्याची खीस बनवायची. आजच्याला बारके यांनी पण बटाट्याचा खीस बनवला आहे. तिकडं बटाट्याचा खीस आहे आणि इकडं बटाट्याच्या पापड्या आहे. तर मित्रांनो, ह्या टपात आहे ना सोललेला बटाटा ठेवायचा, कातड काढलेला, आणि ह्याच्यात चिप्स ठेवायचे. ह्या टपात मोठा टप आहे ना, म्हणजे जास्त चिप्स बसते. अख्खीच गोल ओतून दिली, कारण का सगळं हातात बारीक बटाटा येत होतं. म्हणलं चिप्स करायचे, म्हणलं मोठा बटाटा. आता एवढ्या डिगातून आहे ना मोठं मोठं बटाटे काढायचे. ही काढलं होतं म्हणजे बारीक आहे. या 20 रुपये किलो, 20 रुपये किलो, 20 रुपये किलो. तर मित्रांनो, फायनली बटाटा खिसायला चालू करतो. ही खिसणी ना बटाटे चिलायचं, ही पण आईच्या लग्नातले आजूक आई जपून ठेवली. ओ भाई साहब, मित्रांनो, हे बटाटा बघा कसला हिरवा आहे इथं. आता बाजार आहे ना, कसलं पण बटाटा घेऊन यायचं. बाजार नसले की मग चांगले बटाटे असतात. मित्रांनो, टाइम झालाय आता 6:47. ही एक टप भरलाय, हे एक टप चाललाय. तर बटाट्याचा नाश्ता करतो. तर मित्रांनो, 5 वाजता बटाटे खिसायला लागले होतं.
आता टाइम झालाय 7:57. जवळजवळ 8 वाजले. आताशी बटाटा खिसलाय, आता त्याचं चिप्स करायचे. तर मित्रांनो, ह्या टपातलं बटाटे ह्या टपात टाकलं, ह्या टपातच सगळं भरलं आणि एवढी बटाट्याची साल्ट निघलेत. एक नंबर येते आई. ही काय असं एक नंबर. मित्रांनो, आईला वाटतं मी नीट नाही एक नंबर करणार आहे. तुम्ही आलाय का आता बघाय? एक नंबर. सगळी माझी परीक्षा बघाय, पण मी पास होणार, टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो, आता आई बटाटा खिसते. माझं तर कसलं खिसून खिसून लाल पडल्यात हात. त्वचा पण लय कोमकोत झाली बरं का, सारखं पाण्यात राहून राहून. मित्रांनो, आईचं बटाटा खिस असतं, मी जेवण करतो. आजच्याला जेवाय गेले इडली आणि सांबर. तर मित्रांनो, जेवण झाले. आईला म्हणलं तू पण जेवायला जा, मी खिसून घेतो एवढं. आईला अजून भांडे घासायचे नाही. आई एक खिसणीने खिसते, मी एका खिसणीने खिसते. पण ह्याला आहे ना, जरा आहे ना पातळ पडतंय लय. मित्रांनो, एवढं बटाटा अजून शिल्लक राहिले आणि खिसणीच तुटली. बांधून नाही जमणार. नाही बांधून पण नाही होणार. तर मित्रांनो, रिया पण आली, रिया पण खिसते. दिसलं का कातडे गेले? दिसलं का? तुझ्या हाताला जर लागलं ना, डायरेक्ट ती साल्ट काढीन. काय बटाटा वय? नको का पण हाताला. तुझे हात किती नाजूक आहे तुझे हात, बघू. तर मित्रांनो, खिसणी तुटल्यामुळे आई चालली आता दुसरी खिसणी आणायला. बरोबर आता ती सेम टू सेम खिसणीने बरोबर खिसायची सवय लागली होती. तर मित्रांनो, आईने खिसणी आणली आहे नवीन, पण बटाटा पातळ पडतोय. तर मित्रांनो, अलीकडचं आहे ना ह्या टपातलं आहे आणि ही पुढचं आहे ना ही आता आई खिसते. आई लय पातळ होत्यात, आई नको खिसू. फायनली बटाटा खिसून झाला. आता टाइम किती झालाय माहिती का? 11 वाजल्यात. 11. ही एक बादली भरली आहे, ती एक टेप भरली आहे. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.